खेळ ऑलराऊंडरची भूमिका त्यांनी या टीममध्ये पार पाडली. 22 धावांचं योगदान आणि त्याचबरोबर 2 विकेट 5 धावा देत. तर कॉंग्रॅच्युलेशन्स देखील असेल ग्रॅपल 11 टीमला, अर्थातच सतीशजी गायकर यांचा संघ जो चॅम्पियन आहे गतवर्षीचा आणि याच संघातील सागर साबन गेल्या वर्षीचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेत, हे देखील विसरून चालणार नाही. परंतु जशी मॅचला सुरुवात होईल या आपण ऐकूया कॉमबॉक्समध्ये अजय डायरे यांचा आवाज. थँक्यू समीर सर. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं, सर्व संघ मालक, सर्व खेळाडू सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करून कर्जत प्रीमियर लीग 5व्या पर्वाच्या आजच्या 5व्या दिवसामध्ये आपण मॅच पाहतोय. आधीचे 2 सामने आपण पाहिले आणि तिसरी मॅच आपल्या समोर आहे, ती मात्र जयमल्लार वॉरियर्स विपक्ष असणारे आयुष 11 संघ. तर दोन्ही संघांसाठी ही मॅच एक नॉकआउट पद्धतीने मॅच असणार आहे, म्हणजे जिंकला तो सुपर 8 कडे वाटचाल करणार आहे. महत्त्वपूर्ण मॅच आहे. यस, निश्चितच मी कौतुक करेल सतीश गायकर यांचं, कारण सूरजजी राणे यांना देखील माहिती आहे की मराठी मुलगा जरा व्यवसायापासून दूर जातो, जास्त व्यवसाय करत नाही, नोकरी करण्याचं काम करतो किंवा मग राज्यसेवा परीक्षा असतील किंवा आणखी परीक्षा असतील, केंद्राच्या परीक्षा असतील त्या देण्याचं काम करतो. परंतु सुरेशजी राणे यांनी खास करून सांगितलं की सतीश गायकर यांचं कौतुक व्हायला हवं. जसा मिनरल वॉटरमध्ये बिस्लेरी हा ब्रँड आहे, तसं आता कर्जत तालुक्यामध्ये मिनरल वॉटरचं एक ब्रँड बनत आहेत ते ग्रॅपल, आणि त्याचे सर्व सतीश गायकर. आणि या मराठी मुलाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्या आयोजकांकडून. आपण सर्व मराठी मुलं आहोत आणि मराठी मुलांनी बिझनेसमध्ये उतरायलाच हवं, व्यवसाय करायलाच हवा, आणि त्यांचा संघ देखील विजेता ठरलाय. यस, मॅचला या ठिकाणी स्टार्ट होते. पहिले षटक सुरू होते. साजिद शेख पहिला बॉल या ठिकाणी किरण दुर्गेसाठी जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. साजिद शेखची पंचांकडून या ठिकाणी व्हाईट बॉलची अनाउन्समेंट आणि पहिली सलामीची धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात बॅटिंग करणारी टीम आयुष 11 कडे. आयुष 11 संघ आपण पाहिलं तर संघ मालक संजय दादा तांबोली अफलातून मी म्हणेल, ज्या पद्धतीने आयुष 11 संघ कर्जत प्रीमियर लीगच्या पहिल्या 4 पर्वांचा जर आपण विचार केला तर पहिल्या दोन्ही पर्वाचे चॅम्पियन, तदनंतर 4थ्या पर्वामध्ये देखील रनरअप, पण ते द्वितीय क्रमांकावरती म्हणजे 3 मेगा फायनल या टीमने बघितल्यात आणि खूप चांगलं यश कर्जत प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये आपण आयुष 11 संघाचं पाहिलं. समोर असेल साजिद गोलंदाज. पहिली ओव्हर, पहिला बॉल किरण दुर्गेच्या बॅटमधून ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, झेल स्वीकारला जाईल आणि पहिला विकेटचं पतन होईल. या ठिकाणी पहिला गडी थांबवणार नव्हतो, परंतु तुमचंच कौतुक करायचं. कशाळेमध्ये कशाळे परिसरामध्ये ही स्पर्धा चालू आहे आणि कशाळेचं डीजे मास्टर डीजे किरण, जशी परिस्थिती आहे तसे गाणी तो वाजवतो. म्हणजे जे मल्हार वॉरियर्स टीम मैदानावरती खेळते त्यांनी विकेट घेतली, लगेच मल्हार देवताचं त्याने गाणं वाजवलं. म्हणजे क्रिकेटवरती जेवढं समालोचकांचं लक्ष असतं, प्रेक्षकांचं लक्ष असतं, तेवढं डीजे किरणचं देखील आहे. म्हणजे या स्पर्धेच्या यशामध्ये त्याचाही वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. जरूर कौतुक करू आपण डीजे किरण यांचं. जाऊया मॅचकडे. साजिदचं षटक, या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न गणेश चोखट या खेळाडूचा. काल आम्ही पाहिलं गणेश चोखट ज्या पद्धतीनं खेळला आहे, बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने 2 मॅचमध्ये बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच पटकावले आणि चांगला खेळाडू आहे. नांदगावचा हा खेळाडू नेहमीच मैदानाच्या आतमध्ये प्रीमियर लीगमध्ये ज्यावेळी खेळतो त्यावेळी मात्र त्याचा झंझावात आपल्याला बॅटिंगच्या माध्यमातून बघायला मिळतो. समोर आहे साजिद शेख गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट बॉल, हा चेंडू साजिद शेख का बाहेरच्या बाजूने टाकण्याचा प्रयत्न, चेंडू वाईट. आणखी एक वाईट बॉल, या ठिकाणी आणखी एक एक्स्ट्रा रन आपण बघू शकाल का. कर्जत प्रीमियर लीग, मी कौतुक करेल कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन असेल, त्याचबरोबर स्पर्धेचे प्रमुख आयोजक या ठिकाणी ऋषिकेश राणे साहेबांचं कौतुक करेल की इतकं चांगलं आयोजन, इतकं देखणं स्वरूप आपण या स्पर्धेला दिलं आणि चांगली स्पर्धा या ठिकाणी. पंचांच्या प्रत्येक सूचनांचं आपण मैदानाच्या आतमध्ये पालन करा, ज्या जे इन्स्ट्रक्शन येतील त्या आपण फॉलो करा. गोलंदाज तयार साजिद. हा बॉल चांगला फटका खेळलाय गणेश चोकटच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग रिजनला लगावलेली ही चपराक. ज्यावेळी मी गणेश चोखटला बघितलं ना, नेहमीच त्याने सांगितलं की हर कोशिश नाकाम कर दूंगा जमाने की, क्योंकि किसी में हिम्मत नहीं मुझे हराने की.
पण आता तो दमखम दाखवावा लागेल साजिद शेखला गणेशच्या समोर. फटका हवेमध्ये जातोय, खूपच उंचावरती चेंडू, क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावलाय, चेंडू सीमा पार, ताकदवान फटका येतोय. फलंदाज गणेश चोखटचा षटकाराने धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचते आतापर्यंत 12. पहिलं षटक सुरू आहे जिथे साजिद शेखच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 2 वाईट चेंडूंचा मारा त्याने केला आणि 4 चेंडू कंप्लीट करत असताना 12 रन ऑन बोर्ड इथे बघायला मिळत आहेत आयुष 11 या टीमच्या. हा खेळाडू या टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे गणेश चोखट, आणि त्याची विकेट मिळवण्यासाठी आता प्रयत्नशील असेल तो मात्र जय मल्हार वॉरियर संघ. दोघांना विजय महत्त्वाचा आहे सुपर 8मध्ये वाटचाल करण्यासाठी, आणि ही चांगली लढत, चांगली बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. साजिद शेख पहिलं षटक घेऊन समोर गणेश चोखट. पुढचा बॉल, हा बॉल यावरती देखील प्रहार चढवलाय गणेश चोखटच्या बॅटमधून मिड विकेटला या ठिकाणी येतोय आणखी एक. तस हा एक चेंडू बाकी असेल, एक चेंडू संपल्यानंतर मैदानावरती मेडिकल किट आपण घेऊन जायचं आहे. पंचांकडून मागणी होते मेडिकल किट मैदानाच्या आतमध्ये. आणि शेवटचा अंतिम चेंडू आहे पहिल्या षटकाचा जिथे साजिद शेखचं षटक सुरू आहे आणि समोर गणेश चोखट हा खेळाडू इथे मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकण्यामध्ये यशस्वी होतोय. शेवटचा बॉल तो देखील उडवण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारतोय आणि पहिली मोठी विकेट, बिग विकेट गॉन. पहिला व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित झालेत आणि मी विनंती करतोय हरिश्चंद्रजी राणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या पाहुण्यांचा सन्मान करावा. माजी सरपंच आदरणीय विलासजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय हरिश्चंद्रजी राणे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच विलासजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. आणि त्याचबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय जनार्दनजी ऐनकर, अर्थातच ऐनकर बुवा यांचाही सन्मान करण्याची मी विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक हरिश्चंद्रजी राणे यांना. त्याचबरोबर सन्माननीय राजू मोरे साहेब आणि संतोषजी पाटील, त्याचबरोबर प्रशांतजी पाटील या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय संतोषजी पाटील साहेबांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले आहे. मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. त्याचबरोबर राजू मोरे साहेब आणि त्याचबरोबर प्रशांतजी पाटील यांनाही विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. KPL मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत असेल. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू समीर सर. जाऊया आपण सेकंड ओव्हरला. सुरुवातील गोलंदाजी मार्कवरती चपळ चिता म्हणून ज्याची ओळख आहे तो अमोल चव्हाण गोलंदाजी मार्क करत, आणि अमोल चव्हाणचा खास परमित्र प्रवीण ठमकेकडून देखील अमोलला खूप साऱ्या शुभेच्छा येतात या मॅचसाठी. गोलंदाज सय्याद प्रवीण ची शुभेच्छा घेतल्यानंतर अमोलचा पहिला बॉल, त्यावरती प्रहार आकाश गायकरचा चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, बाउंड्री लाईन. तर आम्ही सूचना करू तेव्हा आपण डीजे वाजवा. किरण मनापासून कौतुक आहे, कारण आज आपल्याला मॅच कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आपण या मॅचकडे लगेचच जाऊ. गोलंदाज अमोल चव्हाणवरती आता प्रहार चढवतोय तो आकाश गायकर.
आणखी एक बॉल अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडी मिसफील्ड करतोय, बॉल फील्ड होईल, रन मिळेल एक. बघा आकाश गायकर हा खेळाडू पाहिलं तर उमरोली गावचा हा खेळाडू एक चांगल्या फॉर्ममध्ये यावर्षीच्या सीझनमध्ये. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली या टीमकडून खेळणारा हा खेळाडू आपण तेच बघितलंय. आणि त्यानंतर त्याच्या साथीला पाहिलं तर कर्जत टेनिस क्रिकेटमधील कोहिनूर हिरा अमोल भोईर. हा चेंडू या ठिकाणी अमोल चव्हाणचा, चांगली गोलंदाजी. काल अमोलला आपण पाहिलं होतं आणि अमोल चव्हाण हा खेळाडू काल पहिलं मी म्हणेल की अर्धशतक देखील 13 चेंडूमध्ये 53 धावांचा अमोल चव्हाणच्या नावावरती कर्जत प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात आणि 5 विकेटचा हॉल देखील त्या मॅचमध्ये त्यानं घेतला होता. म्हणजे काल जयमल्लार वॉरियर्स टीमला इथपर्यंत घेऊन येणारा हा खेळाडू इथे चांगली गोलंदाजी करतो. ऑन साईडला बॉल जातो, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल सहजपणे फील्ड करतील, आणखी एक रन या ठिकाणी मिळेल. ती मात्र बॅटिंग करणारी टीम आयुष 11ला. बघा पहिल्या षटकामध्ये आक्रमण चढवलं गणेश चोखटची चांगली बॅटिंग, 16 धावांची त्याने खेळी केली. त्यानंतर मात्र अमोल चव्हाणच्या षटकामध्ये बघा थोडासा संयम राखतायत, थोडीशी शांतमय खेळ स्वीकारताना आयुष 11चे आकाश गायकर आणि अमोल भोईर हे दोन फलंदाज. हा चेंडू चांगला फटका यावरती, क्षेत्ररक्षक आहे, बॉल अडवलाय त्या ठिकाणी, सुपर फिल्डिंग शेवटच्या मोमेंटला चेंडूवरती चांगली फिल्डिंग आणि तिथे 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होताना 2 बॅट्समन आकाश गायकर आणि साथीला अमोल भोईर. अमोल चव्हाणच्या गोलंदाजीवरती पहिले 5 चेंडू तुम्ही जर आता पाहिलेत तर धावा आल्यात फक्त 8. म्हणजे मोठा फटका चढवण्याचा मी म्हणेल की मानस ठेवला नाही या षटकामध्ये. त्यांना माहिती की हा गोलंदाज या मैदानावरती ज्याने मैदान गाजवलंय आणि गाजवतोय देखील, त्याच्यासमोर मात्र शांतमय खेळ स्वीकारताना शेवटचा बॉल फ्रार चढवलाय, चेंडू उडवलाय, चेंडू सीमा पार येतोय. हा आणखी एक दम टीमची आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32. निश्चितच जसे मैदानावरती आगमन झालं, कारण मला अगोदर माहिती नव्हतं की सुरेश दादांचं बरोबर परफेक्ट लक्ष होतं क्रीडानगरीमध्ये की कोणते मान्यवर येत आहेत. राजू शेठ मोरे साहेब आले या ठिकाणी आणि लगेचच जसे व्यासपीठावरती झाले असं नसतं. आता प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल आणि त्यांच्यासमोर संतोषजी पाटील साहेब आहेत, प्रशांतजी पाटील आहेत. खरं तर खेळ म्हटल्यानंतर संतोषजी पाटील इथे आपण फक्त पाहुण्यांना त्रास नको व्हायला म्हणून मॉनिटरचा आवाज कमी केला आहे. बाकी तिकडे आवाज फुल आहे, एकदम दमदार आहे. म्हणजे कशेळेमध्ये जाऊन जरी आवाज घेतला तरी आवाज येईल एवढा दमदार आवाज तुम्ही ठेवला आहे. आणि तुम्ही इतका आवाज केला आहे की पुढच्या वर्षी देखील कशेळे परिसरातच कर्जत प्रीमियर लीग असं वाटायला लागलं आहे. इतकं चांगलं आयोजन तुम्ही केलेलं आहे. खेळ म्हटल्यानंतर संतोषजी पाटील साहेबांचा निश्चितच वारंवार उल्लेख होतो. फक्त एवढे की त्यांचं कबड्डीवरती जास्त प्रेम आहे. मग बारणे साहेबांचे अगदी निकटवर्तीय जरी म्हटलं आपण तरी त्या वावगं ठरणार नाही, पण ते देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. आणि राजू शेठ मोरे साहेब एक भले मोठे उद्योजक, त्यांच्याकडून आता प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. ते फलंदाजांना या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा हेच मी म्हणेल सर्व कर्जतमधील या क्रिकेटवीरांना. येस, थँक्यू समीर सर. जाऊया आपण 2 षटकांचा खेळ आपण पाहिला, 32 धावा आतापर्यंत आयुष 11 टीमच्या. षटक क्रमांक 3 जयमल्लार वॉरियर्स टीमकडून गोलंदाजी मार्कवर असेल तो मात्र अंकित हा गोलंदाज समोर आहे, तो मात्र अमोल भोईर. षटकाला प्रारंभ होतोय, पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज मार्क असतं. पहिला बॉल अमोल भोईरच्या बॅटमधून ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत, थांबा घेतलाय त्या ठिकाणी. त्यांना माहिती आहे झेल होऊ शकणार नाही, पण आपल्याला चौकार देखील जाऊ द्यायचं नाही. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते आणि रणसंख्या 33. चांगली इनिंग बॅलन्स करताना बघा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ज्यावेळी तुम्ही खेळण्यासाठी जाता त्यावेळी तुम्हाला इनिंग बॅलन्स करायचे. विकेट गेल्यानंतरचा सावध पावित्रा, जसा एखादा खराब चेंडू येईल त्यावरती आक्रमण, असं जर तुम्ही चांगल्या कॉर्डिनेशनने खेळलात तर मैदानाच्या आतमध्ये तुमच्या टीमसाठी तुम्ही धावांचा डोंगर जरूर उभाराल. आणि तोच प्रयत्न आता सध्या आपण अमोल भोईर आणि त्याच्या साथीला असलेला आकाश गायकर या 2 खेळाडूंचा बघतो. पण अंकित या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी विकेट घेण्यासाठी मात्र कॅप्टनने आमंत्रित केलं आणि तो गोलंदाजी करतोय. रिव्हर्स केलाय, चेंडू सीमा रेखा पार, कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय हा सरळ भिरकावलेला रिव्हर्स षटकार. बरोबर, कारण मजा घेतोय. खरा क्रिकेट रसिक तो आहे. तिकडे 83 वरती जरा फिरवा, पण तिथे दूर दूर बसलेले काही चिंता नाहीये. सर्वजण कोरोनाचे जे नियम आहेत ते पाळतायत. षटकार खेचलाय स्विचिटचा आणि त्यासाठी पारितोषिक असे राजू शेठ मोरे यांचं 500 रुपयांचं. गोलंदाज अंकितचं षटक सुरू आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, आकाश गायकर धावेसाठी येतोय, अमोल धाव कंप्लीट. अमोल भोईर कर्जत प्रीमियर लीगमध्ये आपण अमोलला नेहमीच बघितलं आणि हा खेळाडू मी म्हणेल की मागील 5ही पर्यंत चांगला खेळ करतोय.
आणि त्याच्याबद्दल जर म्हणायचं झालं ना तर राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है. आणि सूर्य बनून तळपताना मी मागील चारही पर्वामध्ये पाहिलं आहे अमोल भोईरला. आणि आता देखील आयुष 11 टीमसाठी ॲज अ कॅप्टन ॲज अ बॅट्समन म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी अंकित या गोलंदाजाच्या समोर आहे. यावेळेस बॅट एज स्लीपरपर्यंत चेंडू असेल, कुठलीही धाव घेण्याचा मानस नाही. अमोलला माहिती आहे की यावेळेस आता आपण चांगल्या पद्धतीने खेळतोय, धावा येतात, कारण धावसंख्या आयुष 11 टीमची जाऊन पोहोचते ती मात्र तब्बल 40. आणि बाळादादा बोराडे जे हनुमान क्रिकेट संघ कशिळाचे एक स्टार खेळाडू, आपण त्यांच्या नावावरती गतवर्षीचा मी पराक्रम पाहिला होता. 7 चेंडू 7 षटकार लागोपाठ खेळले होते बाळादादा बोराडे यांनी. या आधीच्या मॅचमध्ये संघ जरी पराभूत झाला असला तरी आता खेळ बघतायत. आणि अमोल भोईरच्या बॅटमधून फुल टॉस चेंडूवरती फटका बाउंड्री लाईनच्या जवळ. हा प्रयत्न चांगला होता. अशा चांगली फटकेबाजी आता अमोल भोईरकडून देखील केली जाते. बघा स्क्रीनवरती मागील 5 दिवसापासून आपण ज्या पद्धतीने बघतोय स्पर्धेचे प्रमुख आयोजक ऋषिकेश राणे यांना आपण बघू शकाल स्क्रीनवरती. त्याचबरोबर आणखी 3 छायाचित्र आपल्याला दिसत आहेत. ते मात्र ग्रुप अंपायर कशळचे सन्माननीय सरपंच हरेश शेठ राणे असतील, त्याचबरोबर रामशेठ राणे असतील आणि भास्कर भाऊ दिसले असतील, यांची प्रतिमा आपल्याला दिसते. आणि मैदानाच्या आतमध्ये आणखी एक फटका आणि तिथे अफलातून झेल. पंच त्या ठिकाणी चर्चा करतील, डिसिजन देतील, कारण अगदी मी म्हणाल की अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ ही झेल पकडली गेली आणि बॅट्समन या ठिकाणी आउट आहे. पंचांचा निर्णय, फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पवेलियन. संदीप सर काय सांगाल अफलातून झेलबद्दल? वेल अजय, जर बोलायला गेला ना तर परवाच्या दिवसात सुद्धा असेच सामने पाहिले जिथे मात्र 3 झेल असेच एकाकडून सुटत होता, दुसऱ्याने मात्र त्याला बॅकअप दिला आणि ते झेल पाहायला मिळाले. फार सुंदर झेल होता या क्षणी पाहायला गेला तर. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. तर संदीप सर, आपण या दोन्ही टीमच्या पाठीराख्यांचं मी कौतुक करेल, कारण बघा प्रत्येकाला माहिती आहे की आमचा संघ खूप चांगला आहे. आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन झालं, धावसंख्या पोचते तब्बल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 46. मी आता मगासपासून षटकारांसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे, परंतु राजू शेठ मोरे यांना विनंती करेल की यासाठी मला असं वाटतं तुम्ही 500 रुपये नक्कीच द्यावं, कारण ज्या पद्धतीने हा झेल टिपलाय अगदी सीमा लगत. कारण फलंदाजांना पारितोषिके नेहमी लागली जातात, परंतु फिल्डरने जी काही कॅच घेतले सीमारेषाजवळ आणि प्रत्येक जण पाहता स्क्रीनवरती जाऊन पाहतोय, जसं आपण पाहिलं की कॅच कंप्लीट झाली की नाही. हरिश्चंद्रजी राणे स्क्रीन दाखवत आहेत आता पाहुण्यांना की बाबा कॅच कंप्लीट झालेली की नाही. ही मजा आहे या क्रिकेटची. आणि आता मी विनंती करेल हरिश्चंद्रजी राणे यांना की आपण सन्माननीय राजू शेठ मोरे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. 3 षटके आयुष 11 टीमची धावसंख्या आपण बघू शकाल 46. विकेट कमावली ती मात्र अमोल भोईरच्या. एक चांगला झेल आपण पाहिला तेजस रुठे या क्षेत्ररक्षकाकडून. व्यासपीठावरती आदरणीय राजू शेठ मोरे साहेब उपस्थित झालेत आणि मी विनंती करेल सन्माननीय हरिश्चंद्रजी राणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सुस्वागतम साहेब आपलं कर्जत प्रीमियर लीग मध्ये या 5व्या पर्वामध्ये कशळे परिसरामध्ये खास करून आदरणीय राजू शेठ मोरे साहेबांचा सन्मान हरिश्चंद्रजी राणे यांच्या वतीने होत असताना आणि त्यानंतर कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय संतोषजी पाटील साहेब कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक, मी विनंती करेल भास्करजी दिसळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. भास्करजी दिसले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित खेळावरती तितकंच प्रेम आणि एक कर्जत नगर परिषदेतील विकासाभिमुख नेतृत्व अर्थातच संतोषजी पाटील साहेबांचं स्वागत या व्यासपीठावरती. आणि बाद होते प्रशांत. एक चांगला झेल लॉंगनला इथे मात्र टिपला जातोय. आणि पुनश्च एकदा विनंती करेल भास्करजी दिसले यांना की आपल्या शुभ हस्ते प्रशांत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. प्रशांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. आणि मी दत्ता डायरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. दत्ताजी डायरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
आणि पहा या क्रीडानगरीबद्दल चर्चा करत असताना या स्पर्धेचे आयोजक सूरजजी राणे आणि त्यांच्यासोबत संतोषजी पाटील साहेब, कारण खेळाशी त्यांचं खूप मोठं नातं आहे, खूप मोठं नातं आहे. फक्त खेळ वेगळे, हा क्रिकेटचा खेळ आहे, त्यांची आवड आहे कबड्डी आणि कर्जतवासियांची कबड्डीला किती आवड आहे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया मैदानावरती. आयुष 11 टीमला बॅकफूटमध्ये ढकलण्यामध्ये यश मिळालंय, ते पुन्हा एकदा अमोल चव्हाणला. गोलंदाज तयार अमोल चव्हाण. काल अफलातून कामगिरी झाली होती, आज देखील आपण मैदानाच्या आतमध्ये अमोल चव्हाणला बघू शकाल. 3 षटकापर्यंत धावसंख्या खूप वेगाने जात होती, तब्बल 46 पर्यंत. आणि या षटकाच्या पहिल्या दोन्ही चेंडूवरती कुठलीही धावणे आणि प्रशांत तांबोळीची विकेट देखील अमोल चव्हाण या ठिकाणी कमावतोय. समोर असेल आता ऑन स्ट्राईक वरती तुम्ही बघू शकाल आकाश गायकर. रिव्हर्स खेळलाय आधी देखील सक्सेसफुल आणि याही फटक्यावरती सक्सेसफुल ठरताना आपण बघतोय आकाश गायकर. कारण कर्जत प्रीमियर लीग मध्ये एक गाव असं आहे की त्या गावाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, अर्थातच उमरोली. का विशेष करून सांगेल, नुकतं कित्येक गाव आहेत, कित्येक खेळाडू, कित्येक गावचे कित्येक खेळाडू खेळतात, चांगलं काम करतात, परंतु विशेष करून उमरोलीच्या खेळाडूंवरती सर्वांचं लक्ष होतं. ॲज अ बॉलर किंवा ॲज अ बॅट्समन या प्लेयर्स लोकांचं जास्त प्रमाणात मी म्हणेल की सिलेक्शन झालंय. अमोल पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करतो, जोरदार अपील अमोलकडून. धावेचा प्रयत्न या ठिकाणी डेंजर झोनकडे बॅट्समन आकाश गायकर या ठिकाणी होतोय धावबाद. विकेट या ठिकाणी जाते ती आयुष 11 टीमची. नेक्स्ट होणारी मॅच असेल ती मात्र बादशाह 11 वर्सेस SP चॅलेंजर्स कडाव. तर दोन्ही टीमचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे, कारण सध्या सुमित ठाकूर हा फलंदाज, हा लिजेंड क्रिकेटर आहे सुमित ठाकूर. आपण बघू शकता तिवरे गावचा हा खेळाडू, त्याच्या समोर अमोल चव्हाण. दिग्गज वर्ष दिग्गज अशी लढत होते आणि त्यावरती फटका येतोय सुमित ठाकूर या फलंदाजाचा अमोल चव्हाणच्या गोलंदाजीवरती. हा ऑन थँक्यू डीजे थँक्यू. चांगली बॅटिंग. जरी पहिले 5 फलंदाज अर्धा संघ जरी गारज झाला असला तरी पहिल्या क्रमांकापासून ते 11व्या क्रमांकापर्यंत तगडी बॅटिंग लाईन असणार आयुष 11 संघ. सध्या गोलंदाज अमोल चव्हाणच्या गोलंदाजीवरती षटकार आलाय. तदनंतर आणखी एक, हा एक पॉवरफुल धमाका या ठिकाणी आपण बघतो सुमित ठाकूरच्या बॅटमधून. ठाकूरने इथे 2 षटकार सलग खेचलेत अमोल चव्हाणच्या विरोधात, ज्याने विकेट घेतल्या होत्या. मी विनंती करतोय दत्ता डायरे आणि त्याचबरोबर आदरणीय सचिनजी डायरे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आयुष 11 संघाची 62. 62 धावा ऑन बोर्ड बघायला मिळतात त्या मात्र आयुष 11 टीमच्या. आदरणीय आपण बघतोय ग्रुप ग्रामपंचायत पिंपळोळीचे विद्यमान सदस्य दत्ता पंढरीनाथ डायरे साहेब असतील, त्याचबरोबर माजी सदस्य आदरणीय सचिन रामा डायरे असतील, यांचे या मंचावरती शुभ आगमन होत असताना मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे दत्ता डायरे आणि सचिनजी डायरे साहेबांचं. 4 षटके या ठिकाणी आपण बघितले आणि 62 धावा आतापर्यंत बॅटिंग करणार आयुष 11 टीमच्या. आधी गणेश चोखटने आक्रमण चढवलं, तदनंतर आकाश गायकर रिव्हर्स फटक्याने सक्सेसफुल ठरत होता आणि अमोलचा देखील एक षटकार आला होता, त्याची विकेट गेली. आणि तदनंतर आता सुमित ठाकूर तिवरे गावचा हा खेळाडू, ज्याने मैदानाच्या आतमध्ये आता अमोल चव्हाणला 2 बॅक टू बॅक षटकार खेळलेत. बघा या स्पर्धेची जर चांगली संकल्पना बघितली तर जे स्टँड आपण बघतोय 1983 वर्ल्ड कप स्टँड असेल, 2011चा वर्ल्ड कप स्टँड असेल, जरूर मी यानंतर जरूर चर्चा करेल की 1983 पर्यंत जर आपण पहिले 3 वर्ल्ड कप जर पाहिले 1975, 1979 आणि 1983 इंग्लंडमध्ये झाले होते आणि तदनंतर 1987चा वर्ल्ड कप ते आयोजन कोणाकडे गेलं त्याच्या मागचा इतिहास मी जरूर तुम्हाला यानंतरच्या इनिंगमध्ये स्पष्ट करेल.
गोलंदाज तयार, शेवटची ओव्हर, स्लॉगचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आता जय मल्हार वॉरियर टीमचा गोलंदाज. शेवटची ओव्हर त्याच्या हातामध्ये असेल तो मात्र भडवळगावचा हा गोलंदाज तुम्ही बघू शकाल कपिल झोमटे. समोर असेल त्याच्यासमोर तितकाच हाईट कम फाईटचा आता तो मात्र करण बाबरे. वंजारपाड्याचा हा खेळाडू एक विस्फोटक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि ॲज अ बॅट्समन आपण आता करण बाबरेला कपिल झोमटेच्या समोर बघता. शेवटची ओव्हर आहे पहिल्या इनिंगमधील, जिथे आतापर्यंत 62 धावा करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे तो मात्र आयुष इलेव्हन संघ. 5वं षटक, पहिला चेंडू. यावेळेस करणच्या बॅटमधून ऑन साईडला फटका जातो, क्षेत्ररक्षक दूरवरून येतात, बॉल कव्हर करतील, तोपर्यंत रन्स मिळेल. एकाच धावेवरती थांबवलंय. इथून आता येणारे 5 चेंडू त्यावरती फक्त तुम्हाला आक्रमण दिसेल ते मात्र सुमित ठाकूरचा, आणि आक्रमणाचा वेग त्याच्याकडे फ्लोमध्ये येतो, एक लयामध्ये येताना आपल्याला सुमित ठाकूर दिसतोय. कारण बॅक टू बॅक या आधीच्या 2 चेंडूवरती त्याने 2 षटकार खेळले. आतापर्यंत 2च चेंडूचा त्याने सामना केला, तेही चेंडू त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाडले आणि आता सलग 3रा षटकार सुमित ठाकूरच्या बॅटमधून या इनिंगमध्ये येईल का? आणि 3रा षटकार जर येतोय तर मात्र संदीपजी बोराडे याचकडून तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज कपिल झोमटेचं आव्हान आहे. शेवटची ओव्हर, समोर आहे सुमित ठाकूर. यावेळेला बॅटस्पर्श, स्लीपरच्या बाजूने चेंडू सीमारेखा पार, अडवू शकला नाही क्षेत्ररक्षक. धावा मिळतील 4. चांगली रणनीती, चांगलं प्लॅनिंग केलं आणि 67 धावांपर्यंत पोहोचतो. त्यांना माहिती आहे की समोरची टीम देखील तितकी ताकदवान आहे, कारण अमोल चव्हाण सारखा अर्धशतकवीर ह्याच स्पर्धेमध्ये ह्याच ग्राउंडवरती ठोकणारा बॅट्समन त्यांच्याकडे. त्यामुळे त्या रणनीतीने चांगलं टार्गेट सध्या सेट करत असताना आयुष इलेव्हन. हा फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल पकडला जाईल. संदेश कराळे त्या ठिकाणी बेकरेगावचा तर 2 षटकार ठोकले होते सुमित ठाकूरने आणि त्याला थांबवणं खूप गरजेचं होतं आणि ते कॅच पहा कोणी घेतले, संदेश कराळे यांनी. अगदी म्हणजे थोडी डिफिकल्ट कॅच होती. दुसरा कोणता क्षेत्ररक्षक असता तर कॅच सुटली असती कदाचित, परंतु संदेश कराळे क्रिकेटवरती जबरदस्त प्रेम आणि एक चांगला झेल त्याने प्लस सुमित ठाकूरचा, तो देखील अंडर प्रेशर दबावामध्ये कॅच घेतली आणि आता ही निश्चितच स्टेटसला येईल. जरूर संदेश कराळे आपण म्हटलं एक परफेक्ट जजमेंट असणारा हा खेळाडू आहे. इतक्या वर्षाचा अनुभव या मॅचमध्ये दाखवता आणि झेल मात्र उत्तम रीतीने त्याने पकडलाय. 67 धावा आतापर्यंत आयुष इलेव्हन संघ. षटक क्रमांक शेवटचा आहे, जिथे आता कपिल झोमटे 3 चेंडू आपले कंप्लीट करतोय. 67 धावा. नेक्स्ट बॉल, त्यावरती फटका चढवलाय, कव्हरमधून चेंडू पुढे जातो, एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक पुढे येत आहे, बॉल हातामध्ये येत नाहीये, त्यासाठी फिल्डिंग चांगली करतोय पण त्या ठिकाणी 2 धावांचा प्रयत्न तर सक्सेसफुल झाला आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे अंगलट येईल आणि फलंदाज या ठिकाणी बाद. विकेट आणखी एक जाईल आयुष इलेव्हन टीमची. डायरेक्ट संदेश कराळे कुठे फिल्डिंग करतायत, शॉर्ट थर्डमॅनला, आणि बॅकअप कुठे केलंय बघा, ते देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला शॉर्ट मिड विकेटला. म्हणजे किती खेळावरती प्रेम आहे आणि क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये असल्यानंतर तत्पर राहणं गरजेचं आहे. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू शॉर्ट मिड विकेटला बॅकअप द्यायला जातो आणि रनआउट करतोय चांगल्या फलंदाजाला. हे खरोखरच चांगलं सहकार्य म्हणावं लागेल जय मल्हार वॉरियर्स टीमला, ते संदेश कराळेकडून ॲज अ फिल्डर म्हणून. यस, नक्कीच समीर सर सेवेशी तत्पर, तो मात्र संदेश कराळे हजर जबाबी असा खेळाडू आहे. प्रत्येक वेळी मी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिलं आपल्या टीमसोबत ज्या ज्या वेळी संदेश खेळतो त्या त्यावेळी आपल्या टीमला ऑन टाईम घेऊन येणारा आणि मैदानावरती जिथे गरज आहे जिथे आवश्यकता आहे तिथे पोहोचणारा हा खेळाडू म्हणजे संदेश कराळे. शेवटची ओव्हर, कपिल झोमटेचं षटक, धावसंख्या 69 आहे. समोर असेल करण. हा फुलटॉस पद्धतीने पंचांनी नो चेंडूची अनाऊन्समेंट केली आहे. नो चेंडू अनाऊन्स केला आहे पंचांनी. 1 धाव तर कंप्लीट केली आहे, करण प्रयत्न करतायत दुसरी धाव इथे होईल का, पण थांबवलं फलंदाजाने. नो प्लस 1 रन आणि पुढचा बॉल मात्र फ्री हिटचा असेल, म्हणजे आणखी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आता आयुष इलेव्हन टीमकडे पोहोचतीये, ती मात्र फ्री हिटच्या चेंडूने. आणि धावा आपण पाहतोय या 2 रनने तब्बल 71 धावा, 71 स्कोर कार्डवरती आपण धावा पाहतो आणि चांगली धावसंख्या या मॅचमध्ये आजच्या दिवसामध्ये जय मल्हार वॉरियर टीमच्या समोर खेळत असताना आयुष इलेव्हन या टीमची.
71 धावा. फ्रीडचा चेंडू टाकण्यासाठी कपिल गोलंदाजीवरती मार्गस्थ होतोय. हा चेंडू बॅटस्पर्श आहे, संधी नाहीये क्षेत्ररक्षकांना, चेंडू सीमा पार जातोय या ठिकाणी चौकार. अजय नेक्स्ट मॅचचा कॉल द्या जरा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम मी विनंती करतोय टॉस साठी आपण या. तर यानंतर होणारी मॅच असणार आहे ती मात्र बादशाह 11 वर्सेस SP चॅलेंजर्स कडाव. तर दोन्ही निश्चितच अमर शेठ मिसाळ साहेबांचा संघ असेल बादशाह 11 आणि त्यांच्या विरोधात सुदामदादा पवाळी यांचा संघ SP चॅलेंजर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी त्वरित या. मिड इनिंग मध्ये टॉस आपण करणार आहोत. येस 75 धावा आयुष 11 टीमच्या पोहोचता आणि शेवटचा अखेरचा टप्पा या पहिल्या इनिंग मधला आपण पाहतोय गोलंदाज कपिल झुमटे या गोलंदाजाचा. 75 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. ते एक चेंडू शिल्लक आहे, यावरती मोठा फटका येतोय तर 80 पार घेऊन जाईल तो मात्र हा खेळाडू आयुष 11 टीमला. शेवटचा बॉल आहे कपिल झुमटेचं जरूर टार्गेट असणार की हा चेंडू आपल्या टीमसाठी डॉट आला पाहिजे, त्यासाठी त्याचे प्रयत्न असतील. अखेरचा चेंडू, शेवटचा बॉल इनिंगचा. पंचांकडे लक्ष आहे, धावेसाठी प्रयत्न फलंदाजांचा. धाव इथे कंप्लीट करू शकला नाही. पहिल्या इनिंगची या ठिकाणी होते समाप्ती आणि 5 षटकांचा खेळ संपला. पहिली इनिंग आपण पाहिली आयुष 11 टीमची, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र तब्बल 75 आणि टार्गेट असेल विजयासाठी लक्ष ठेवलं जय मल्हार वॉरियर टीम समोर 76 रनचं. ओव्हर 2 आणि जरा स्कोरर आमचे माहिती पोचवा आमच्यापर्यंत या इनिंग मध्ये किती षटकार खेचले, कारण आदरणीय राजू शेठ मोरे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आणि त्याचबरोबर जी कॅच घेतले त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आपण आमच्यापर्यंत ती माहिती पोचवा किती षटकार खेचलेत. येस एकूण 7 षटकार या इनिंग मध्ये आले समीर सर. 7 षटकार आणि 1 कॅच म्हणजे एकूण तब्बल 4000 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय राजू शेठ मोरे साहेबांकडून KPL मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना दिले गेलेले. हे कर्जतवरती त्यांचं असलेलं प्रेम. सातत्यानं कोणतीही स्पर्धा असू दे, क्रिकेटची असू दे, कबड्डीची असू दे, त्या सर्व खेळाडूंना नेहमी पारितोषिकं देत असतात. ते राजू शेठ मोरे यांच्या वतीनं हे कॅश प्राईज इथे देण्यात आलेले. प्रत्येक षटकार आणि 1 कॅच जी घेतली त्या दोन्ही खेळाडूंना इथे 500 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात आलेले. आणि आता मी विनंती करतोय दत्ता डायरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. हरिश्चंद्रजी राणे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद राजू शेठ मोरे साहेब. त्याचबरोबर आदरणीय नगरसेवक संतोषजी पाटील साहेब आणि प्रशांतजी पाटील, आपलं मनापासून आभार. सर्व पाहुण्यांचे आभार. मी व्यासपीठावरती उपस्थित आहेत दत्ता डायरे साहेब. मी विनंती करतोय हरिश्चंद्रजी राणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. दत्ताजी डायरे यांचा सन्मान या व्यासपीठावरती होत असताना कृषी खात्याशी निगडीत असलेले हे व्यक्तिमत्व आहे दत्ताजी डायरे. आणि आता मी भास्करजी दिसले यांना विनंती करतोय की सचिन डायरे देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. सचिनजी डायरे आमचे प्रमुख पाहुणे रजा घेत आहेत, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. संतोषजी पाटील, प्रशांतजी पाटील आणि राजू शेठ मोरे यांचा आभार. आणि बॅट्समन त्वरित मैदानावरती जा. अमोल चव्हाण आणि त्याचबरोबर महेश मोरगे सलामीची जोडी आता मैदानावरती दाखल होईल. स्वागत होत आहे सचिनजी डायरे यांचं KPL मध्ये. आणि जे मैदानाच्या आतमध्ये गेलेत मारुती दादा शेळके यांचं मी विशेष कौतुक करेल. चेंडू हरवला तरी त्यांचं लक्ष असतं, पंचांना पाणी लागलं तरी त्यांचं लक्ष असतं, खेळाडूंना पाणी लागलं तरी लक्ष असतं. जे हनुमान क्रीडा मंडळ कशेळेचे ज्येष्ठ खेळाडू आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी स्टेजची जबाबदारी घेतलेली आहे. पहा असं जर का कोण योगदान देत असेल तर कोणतेही आयोजन मी म्हणेल सक्सेसफुल ठरेल. तर त्यांचं देखील विशेष कौतुक आयोजकांकडून. आणि हे सर्व हायलाईट होणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आमच्या उजव्या हाताला जे बसलेत कॅप घालून दत्ता फराट, त्यांचे मी विशेष कौतुक करेल. वय झालंय परंतु क्रिकेटमधलं आपलं आयोजन म्हणजे आपण आपल्या विभागामध्ये कर्जत तालुक्याची स्पर्धा घेतलेली आहे आणि उद्या मॅच आहे त्यांची शिव मॅच. ओके, तर मग प्रश्नच येत नाहीये. 40+ ची उद्या मॅच असणार आहे आणि उद्या ते खेळताना देखील दिसतील.
क्रिकेटवरचं हे प्रेम आपल्याला क्रिकेटच्या मैदानावरती घेऊन येत असतं आणि त्याच क्रिकेटवरती हे प्रेम करणारे सर्व आयोजकांच्या भूमिकेत देखील आहेत त्यांचा हातभार मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय ऋषिकेशजी राम राणे यांना, त्याचबरोबर आदरणीय राम राणे साहेबांचे मित्रमंडळ आणि त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. परंतु जाऊया मैदानाकडे, जिथे पाठलाग करायचे जे मल्हार वॉरियर्स टीमला, परंतु अमोल चव्हाणला विसरून चालणार नाही. 3-3 षटकामध्ये 70-70 धावा कुटणारा हा खेळाडू, परंतु त्याला थांबवायचे आयुष 11 टीमला. हे बॅटल चांगलं रंगेल. एक कसलेला खेळाडू अमोल चव्हाण आणि त्याच्या विरोधात मागच्या 2 वर्षांपासून अगदी कर्जत क्रिकेटवरती दस्तक देणारा खेळाडू तो म्हणजे आकाश. हे गोलंदाज विरोधात फलंदाज, हे चांगलं बॅटर रंगेल. परंतु हे रंगवण्यासाठी मायक्रोफोनवरती आता आमंत्रित करतो ते संदीप बोराडे यांना. यस, थँक्यू समीर. नक्कीच आपण मैदानाकडे जाऊया, परंतु विनंती करेल बादशाह 11 आणि SP चॅलेंजर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विनंती आहे आपणास. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय या ठिकाणी सामना चालू आहे. जय मल्हार वॉरियर्स वर्सेस आयुष 11. पहिला चेंडू, सेकंड इनिंग. इथे फटका केला जातोय अमोल चव्हाणच्या फळीमधून. पहिलाच फटका जितक्या ताकदीने नव्हता, परंतु त्याच ताकदीने चौकार सुद्धा पाहायला मिळाला आहे. कारण इथे मॅनेंडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आलं आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं 38 सर्कल भेदत जसा चेंडू बाहेर गेला तसा मात्र तो चौकारात कन्वर्ट झाला आहे. या क्षणी येते गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आकाश गायकर. फार चांगलं वक्तव्य केलं गेलं समीर. आपण पाहत होतो की जिथे पाहायला गेलं तर कर्जत तालुक्यातील उंबरोलीकरांवरती क्रिकेटचं फार सौंदर्य आणि त्याच्यातूनही प्रत्येक खेळाडू उमरोलीकरांचा या मैदानात खेळताना दिसून येतोय. कारण आत्तापर्यंत पाहायला गेलं तर बरेचसे खेळाडू आहेत जे उमरोली संघाचे मात्र KPL मध्ये आपलं प्रदर्शन करताना दिसून आले. त्यातला जे खेळाडू आपण पाहतोय आकाश गायकर सध्या गोलंदाजी करतोय. या ठिकाणी चौकार आल्याच्या नंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. चांगला चेंडू, एक दर्जात्मक चेंडू पाहायला मिळाला आकाश गायकरच्या फळीमधून. गोल्डलाईनवरती चेंडू होता. समाचार घेतलाय. अमोल चव्हाणची फळी मैदानात तल्लपते. येतोय तो मोठा प्रहार आणि इथे येतोय तो षटकार. डीजे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपण पाहतोय SP चॅलेंजर्स वर्सेस बादशाह 11 यांच्यातले एक बिग फाईट मॅच आपल्या भेटीला येणार आहे. दरम्यान आपल्या या मॅचकडे बोलूया. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. या ठिकाणी जय मल्हार वॉरियर्स वर्सेस आयुष 11. अजय, आपण जसं नमूद केलं का एकीकडे आयुष 11कडे आपण पाहायला गेलं तर पहिले पर्व जे 2 होते ते गाजवले. त्याच्यानंतर मात्र तिसऱ्या पर्वात मात्र काहीसं सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. परंतु त्याच्यानंतर मात्र अजूनही पाहायला गेलं तर आयुष 11चा तो दबदबा मात्र मैदानात अजूनही कायम आहे. अमोल चव्हाणच्या फलीमधून पोटे पटके खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र अमोल चव्हाणला परतावा लागेल. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. डीजे येस, Hello, hello. थँक्यू डीजे. थँक्यू. SP चॅलेंजर टीमने इथे टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारले इथे बॅटिंग. SP चॅलेंजर अर्थातच कौशल गरोने इथे टॉस जिंकलाय आणि नेक्स्ट मॅचसाठी त्यांनी स्वीकारले बॅटिंग आणि बादशाह 11 टीमला त्यांनी आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी. महत्त्वाची विकेट घेतले या मॅचमध्ये अमोल चव्हाणची. महत्त्वाचा हिरा मात्र इथे गारद केलाय जे मल्हार वॉरियर्स टीमचा तो आकाशनं. आणि पुन्हा एकदा आकाशनं सिद्ध करून दिलंय, युवा असलो तरी काय झालं, परंतु मी समोरच्या टीमच्या एका एक्सपिरियन्स बॅट्समनला ज्याने इथं हाहाकार माजवलाय त्यालाही बाद करण्याची क्षमता माझ्याकडे आहे आणि तो स्वतःला सिद्ध करून दाखवलंय उमरोलीच्या आकाशनं या KPL मध्ये. नक्कीच समीर, पाहायला गेलं ना तर क्रिकेट असो कोणतीही स्पर्धा असू द्या, आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि ते मात्र मैदानात आकाश गायकरने दाखवून दिलं. का दाखवून दिलं की इथे चौकाराला षटकार आला, परंतु त्याच अमोल चव्हाणला त्याने परतावलाय. इथे मात्र आता फटका केला जातोय. महेशच्या फळीमधून हा फटका येतोय. फाईन लेग रिजन, चेंडू जातोय बाहेर, आलाय तो मात्र चौकार.
येस येस थँक्यू समीर खंडांगले गायक आपण पाहतोय ज्यांचं मात्र फार कौतुक करावं लागेल. चांगल्या ध्वनी त्यांच्या माध्यमातून प्रसारित केल्या जात आहे त्यांचा आवाज. इथे मात्र प्रशांत चेंडूकाले येणार चपलाई दाखवली होती परंतु तोपर्यंत दोनही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रेजमध्ये सही सलामत पाहायला मिळत आहेत. कारण एकीकडे पाहायला गेलं तर महेश मोरगे असतील तर दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी साजिदला जरी फटकेबाजी झाली असली तरी मात्र आता फलंदाजीच्या स्वरूपातली ती फटकेबाजी वसूल करणार का ते पाहणार आहोत. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलंय. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 3 मोठे फटके 2 चौकार 1 षटकार आणि एका विकेटचा समाचार आणि धावफलक मात्र पाहतोय 15 या आकड्यावरती 76 धावसंख्येचं पाठलग आहे. अशा असताना मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा येत आहेत त्या 15 डीजे. खरे म्हणायला गेलं तर चांगल्या ध्वनी लहरी प्रसारित होत आहे त्यांच्यासाठी काय बोलणार. चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तीचं मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चित प्रेरणादायी बदल घडू शकतो. तसाच एक मार्गदर्शनाच्या भूमिकेत आपण हे आयोजन पाहायला मिळते ऋषीशेठ राणेंचं. कारण ज्यांच्या माध्यमातून मात्र हे कर्जत क्रिकेटवीरांना एक प्लॅटफॉर्म सुद्धा पाहायला मिळतोय. कर्जत प्रीमियर लीग 2022 परवा 5वे आपण पाहतोय कशेलेच्या मैदानावरती. राईट राऊंड द विकेट प्रशांत तांबोले सध्या मात्र मार खाण्याच्या प्रयत्नात परंतु इथे सुद्धा झटका देतोय कारण आता महेश मुरगेला सुद्धा परतावला. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला आकाश गायकरने 15 धावा खर्च केला त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी गोलंदाजीवरती आलं ते आयुष 11 संघाचा हुरहुन्नरी नेतृत्व करणारा गोलंदाजीतला आपण पाहतोय प्रशांत आंबोले सध्या मैदानावरती आहे. परंतु आता मात्र त्याच प्रशांत आंबोलेने पहिल्याच चेंडूवरती महेश मोरगेला परतावलाय म्हणजे झटका दिलाय आणि या झटक्याने मात्र आता जय मल्हार वॉरियर्सचा संघ सावरते की नाही ते पाहावं लागेल. कारण आता मात्र फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय तो कपिल झोमटे आणि स्ट्रायकर एंडवरती साजिद. चांगली गोलंदाजी पहा अगदी चेंडू खड्ड्यात फेकला होता जिथे मात्र खणून काढायचा प्रयत्न साजिदच्या माध्यमातून झाला आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर एकेरी स्वरूपातली धाव फक्त धावफलकावरती येते. 76 धावसंख्येचा पाठलाग असताना मात्र ही रणनीती किती यशस्वी होणार प्रशांत तांबोलीची ते पाहणार आहोत. जर इथे धावा रोखल्या तर पुढच्या गोलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढताना दिसेल. परंतु या क्षणी मात्र जय मल्हार वॉरियर्स संघाला धावसंख्येची निकडीची गरज आहे. कारण इथे मात्र ज्या धावा कुठल्या तर मात्र पुढचं क्षेत्ररक्षण तफावतीत पाहायला मिळणार आहे. कारण हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. सुंदर फटका आलाय कव्हरच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा रिजन सीमारेखा बाहेर येतोय तो चौकार डीजे. सध्या नक्कीच आपण पाहायला गेलं तर रनअपमध्ये चुकी करतायत थोडंसं बॅकवरती जात आहेत. कारण ज्या पद्धतीत पाहायला गेलं तर इथे कॉन्फिडन्स लेवल येणं फार गरजेचं आहे. ती जर ढासळली तर मात्र तुमचं बरंच नुकसान होऊ शकतं आणि हे जाणलं प्रशांत तांबोलीने. हा चेंडू थोडा ऑफच्या दिशेने फेकला गेला होता. इथे फलंदाजाने मात्र फली साकारली आणि इथे पंचांचं बोट उंचावलंय. काय घडतंय ते पाहूया. येस डिस्कशन दोन्ही पंचांच्या मध्ये आपण पाहतोय चालू आहे आणि सल्ला मसलत चालू आहे ज्याच्या माध्यमातून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल तोपर्यंत मात्र नक्कीच पाहायला गेलं तर अतिशय सुसज्ज असं मैदान पाहायला मिळतं आहे. कारण ज्या मैदानाची अजय आपण चर्चासत्र या ठिकाणी रंगवलं जाणार आहे. कारण या ठिकाणी विचार करायला गेलं तर समीर आपण स्टेजवरती जायचं आहे. नाही नाही इथे ऑफिशियलच आमचे असतील आणि त्याच्यानंतर पाहूया काय होतं टेक्निकल टीम. इथे आमची टेक्निकल टीम आणि ऑफिशियल असणार आहेत. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्त होईल. अजय आपण पाहिलं होतं खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाकडे. मैदानाची आपण चर्चा करत होतो. गतवर्षी या मैदानाचा विचार करायला गेला तर गतवर्षी फार मोठी पात्रच प्रीमियर लीग या मैदानावरती घडली गेली, ज्याच्यासाठी भास्कर दिसले सर असतील, त्यांच्यानंतर बाळा बोराडे आणि प्रभाकर दिसले असतील, गणेशजी मोडक असतील, जयदासजी बोडके असतील, त्याच्यानंतर निलेश खडे असतील, हरिश्चंद्र जाधव. इथे मात्र ऑफिशियलचा कॉल येतोय. पंचांचा पहिला निर्णय परफेक्ट, बॅट्समन आउट. एक लक्षात असू द्या सर्वांना, हॅलो, हा जो रिव्ह्यू घेण्यात आलेला हा अंपायर्स रिव्ह्यू होता. म्हणजे निश्चितच, कारण दिसून येत होतं की कुठेतरी बॉल स्पर्श झालाय. उद्या असं होईल म्हणजे आज किंवा उद्या की उद्या बॅटची कड लागली की नाही यासाठी देखील रिव्ह्यू तुम्ही मागाल. कारण तुम्ही एखादा संघ भांडू शकतो पटकन की बाबा लागलंय की नाही, परंतु आज निकोमीटरसाठी नाही आपल्याकडे. म्हणून हा रिव्ह्यू जो होता पंचांना वाटलं होतं की कुठेतरी चेंडू स्पर्श झालाय, म्हणून हा रिव्ह्यू पंचांकडून घेण्यात आला. म्हणून सर्व सूचनांना सूचित करतोय की बॅटची कड यासाठी रिव्ह्यू नसेल. यस समीर, या सूचनांचं पालन करणं फार गरजेचं आहे. कारण इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच विकेट आली आहे आणि या विकेटच्या माध्यमातून धावफलक आपण पाहतोय अद्यापपर्यंत जाऊन पोहोचलाय 2.20 या आकड्यावरती, जे स्थिरावलं गेलंय चौकाराच्या मदतीने. परंतु याबरोबर या व्यासपीठावरती खोपोलीहून खास उद्योजक साहेब मोहनदास शेठ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर संदेश बी शेठ यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. कर्जत प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये आदरणीय मोहनदासजी शेठ आणि त्याचबरोबर संदीप शेठ यांचं मनपूर्वक स्वागत. नो डाऊट, कारण या स्पर्धेचं पाहायला गेलं तर ही स्पर्धा फार उंच नामांकित होताना दिसून येते. कारण जिथे पाहायला गेलं तर सगळीकडे आता चर्चा चालू आहे. अर्थात KPL कर्जत प्रीमियर लीग. हा फटका आलाय पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डिपेक्स्ट्रा रिझन्सकडे आणि चेंडू मात्र या क्षणी येतोय सीमारेखा बाहेर. आलाय तो चौकार. डीजे इथे चौकार आलाय. चौकार पाहतोय आपण. इथे चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. कारण इतकं आता जय मल्हार वॉरियर्सचा संघ थोडा विचार करायला गेला तर मात्र आगेकूच करताना दिसून येते फलंदाजीच्या स्वरूपातली. परंतु आयुष 11 सध्या मैदानात काय करतायत हा विचार पडलाय. तमाम प्रेक्षक मात्र या सामन्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. इथे मात्र त्याचबरोबर या क्रीडानगरीमध्ये आगमन झालं योगेशजी क्षीरसागर आणि आदरणीय भूषणजी पेमारी साहेब. आपले मनपूर्वक स्वागत. आपल्या विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. योगेशजी क्षीरसागर आणि त्यांच्या समवेत भूषणजी पेमारे, आपलं मनपूर्वक स्वागत. संजय दादा तांबोळी आणि त्याचबरोबर योगेशजी भोईर यांचा आयुष 11 हा संघ मैदानावरती खेळतोय. परंतु त्यांच्या विरोधात जय मल्हार वॉरियर्स यशवंतजी भवारे आणि त्याचबरोबर नंदकुमारजी मस्कर साहेबांचा संघ इथे थोडा संकटात सापडलाय. परंतु प्रशांतने इथे सोडलाय झेल.
एक पाहायला गेलं तर कठीण असतं समीर आपल्या फॉलो थ्रोमध्ये क्षेत्ररक्षण सजवणं, परंतु उंचीवरचा चेंडू होता. थोडासा जज करता करता अतिघाई केली मी म्हणेल प्रशांत तांबोलेने आणि इथे मात्र हा झेल ड्रॉप झालाय. कारण या परिस्थितीला सामोरं जाणं प्रशांतसाठी फार गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती प्रशांत तुम्ही विकेट आली होती, त्याच्यानंतर एक धाव आली, त्याच्यानंतर चौकार आला, चौथ्या चेंडूवरती सुद्धा विकेट आली आणि पाचव्या चेंडूवरती एक धाव देता सहावा चेंडू वाईट झाला होता आणि तिथे मात्र चौकार आला होता बाईचा आणि त्याच्यानंतर मात्र इथे विकेट येत होती, तिथे सुद्धा एक धाव अर्जित झाले. म्हणजे या दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि प्रत्येकी जर विचार करायला गेला आकाश गायकर असेल आणि प्रशांत तांबोळे असेल, या दोघांच्या षटकाची तुलना जर करायला गेलं तर दोघांनी धावा सेम पद्धतीत दिल्यात 15-15, परंतु त्याच्यानंतर फक्त फरक आहे तो विकेटचा, जिथे 2 विकेट प्रशांत तांबोलीच्या खात्यात आल्यात ना 1 विकेट आकाश गायकरच्या खात्यात आहेत. धावा संख्या 30 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाकडे आपण नक्कीच जाणार आहोत, परंतु जाऊया आमचे सुमधुर डीजे मास्टर किरण यांच्याकडे. यस, थँक्यू डीजे. सांघिक कोट्यातलं तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आकाश गायकरची मैदानात वर्णी लागली जाते. आयुष 11 संघ आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय जय मल्हार वॉरियर्स या दोन संघादरम्यान चालू असलेल्या क्रिकेटचं हे महायुद्ध कुठपर्यंत घेऊन जाईल माहीत नाही, परंतु आजचा दिवस हा प्रत्येक संघासाठी प्रत्येक खेळाडूसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अजय, जर पाहायला गेला ना तर आज मात्र आपल्याला संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल की सुपर 8मध्ये कोणते संघ दाखल होणार. सुंदर फटका घेतोय इथे मात्र अगदी समालोचन कक्षाच्या समोर हा चेंडू आला आणि इथे झेल ड्रॉप झाल्याचा दुष्परिणाम भोगावा लागतोय. येतोय तो षटकार. अगदी जर पाहायला गेलं तर अगदी समालोचन सध्या चमकते ती जय मल्हार वॉरियर्स या संघासाठी. सुंदर फटका कार्पेट पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल केला जात आहे. लॉंग ऑन रिजन कडे क्षेत्ररक्षक तैनात. अमोल एकच धाव येणार आणि एका धावीच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. हा क्रिकेट कुठे घेऊन जाईल माहीत नाहीये, परंतु अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 39 धाव संख्येची आवश्यकता. सामना कुठेही गेला नाहीये, अजूनही अर्ध्यावरती सामना थांबलाय. जर पाहायला गेलं तर म्हणजे अजूनही या धावा होऊ शकतात आणि त्याला रोखण्याचं काम गोलंदाजांना करावं लागेल. कारण इथे आता मात्र फार मोठ्या मॅचेस पाहायला मिळणार, कारण आहे की जसं वातावरण तप्त होईल तसं मॅच सुद्धा तप्त होताना दिसतील. सुंदर या ठिकाणी आकाश गायकरचा दर्जेदार चेंडू आपण पाहतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आणखी एक गफलत पाहतोय, कारण षटकार आल्याच्या नंतर कॉन्फिडन्स लेवल वाढायला पाहिजे होती, जिथे एकेरी धाव दुसऱ्या चेंडूवरती आली. त्याच्यानंतर मात्र वाईटची आवश्यकता नसतानाही वाईट फेकला गेलाय आणि इथे मात्र आकाश गायकर थोडी चुकी करतायत मैदानात. आता मात्र हा चेंडू सरळरित्या फेकला गेला, ज्याच्यावरती मात्र फलंदाजाने चुकीची फले मी म्हणतोय साकारली आहे. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये फळीचा चेंडूचा आणि तिथे मात्र हा चेंडू डॉट येत आहे. कारण आता आकाश गायकर सुद्धा तितकाच कसलेला मुरब्बी गोलंदाज आहे, कारण क्रिकेटचा त्याच्याकडे जरी मूर्ती लहान असलं, वयाचा अनुभव कमी असला तरी क्रिकेटचा अनुभव दांडगा आहे. हाही चेंडू आता मात्र पुनश्च पंच आमच्याकडे बोलतायत, जमिनी समांतर हात करतायत. असं असतं ना अजय, पाहायला गेलं ना तर हे सांगावं लागतं. मी नेहमी म्हणतो की हरभऱ्याच्या झाडावरती कुणाला चढू नये. आपण आता आकाश गायकरची थोडी स्तुती काय केली, पुनश्च आकाश गायकर मैदानात चुकी करताना दिसून येतोय. हा सुंदर फटका केला जातोय, परंतु तितक्या ताकदीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण घडलं गेलं आहे. इथे एकच धाव येते आहे. ह्या एका धावेच्या मदतीने आता धावफलक 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र अजूनही जर विचार करायला गेला तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 14 आणि विजयासाठी अजूनही 36 धावसंख्येची आवश्यकता. सामना कुठेही गेला नाहीये, कुणाही संघाच्या बाजूने सामना झुकत नाहीये अजूनपर्यंत तरी. सुंदर उंची गाठली आहे, परंतु फटक्यात फसला आहे तो फलंदाज. आता मात्र या ठिकाणी परतावं लागेल तेजस रुटेला. आणखी एक विकेटचा दणका.
जारी जाते, परंतु या KPLला खोपोलीहून उद्योजक आदरणीय मोहनदासजी शेठ साहेब आणि त्याचबरोबर संदीपजी शेठ साहेब यांचं मी कौतुक करेल. ते रजा घेत आहेत. कदाचित मला असं वाटतं की ते पुन्हा एकदा या व्यासपीठावरती येतील. इथं तेजस रोटेच्या पारीचा अंत आपण पाहिलाय, परंतु आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय. या क्षणी पियुष दिघे माथेरानचा खेळाडू पहा. एक आता माथेरानच्यावरून आठवण फार मोठी झाली की जर आपण पाहायला गेलं ना तर कर्जत तालुक्यात मैदानांची फार कमतरता होती. 2 मैदानं गाजायची, इथे 3 म्हणेल मी. एक मैदान असायचं कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डचं, दुसरं मैदान एक परिपक्व आणि नैसर्गिकरित्या भरलेलं ते म्हणजे बेकरे चौंडीचा माल, आणि तिसरं मैदान माथेरानच्या नगरीत पाहायला मिळत होतं. इथे फटका आला. या क्षणी पाहायला गेलं तर इथे एकच धाव येते आणि त्या क्षणी पाहायला गेलं तर इथे मात्र एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय, जाऊन पोहोचलंय अद्याप 41 या आकड्यावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा क्रिकेट कुठे घेऊन जाईल माहीत नाहीये. जर विचार करायला गेलं अजय तर अजूनही 6 फटक्यांची मॅच बाकी आहे आणि म्हणायला गेलं तर 12 चेंडूंची मॅच बाकी आहे. आपण 4थ्या षटकाकडे नक्कीच जाणार आहोत, परंतु जाऊया किरण डीजे यांच्याकडे. मी विनंती करतोय जे संघ मैदानावरती खेळत आहेत की जास्त वेळ घेऊ नका. आयुष 11 टीम जास्त वेळ घेत आहे, कारण आता वाजलेले आहेत 12:30. यानंतर तब्बल 5 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि सर्व मॅचेस आजच कव्हर करायचे, ते लक्षात ठेवा. जास्त वेळ घेऊ नका. येस, थँक्यू समीर. या सूचनेचं मात्र प्रत्येक खेळाडूने पालन करायचंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय ओमकार. हा सुंदर फटका, इट क्लास सध्या मैदानात दाखवतोय, झलकावतोय. चेंडू सीमारेखा बाहेर येतोय, तो षटकार. खरा आयोजक कोण असेल तर अर्थातच रवी लोभी याचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. रवी लोभी, आपण त्वरित व्यासपीठावरती यायचं, आपलं सहर्ष स्वागत असेल. फार मेहनत घेतो KPL साठी. मी त्याला आमंत्रित करतो आता व्यासपीठावर. यांना आमंत्रित करतोय मंचावर. या पण रवी लोभी. सागर कोळंबे सांगतायत की KPL म्हटल्यानंतर रवी लोभी, परंतु यावर्षी थोडं दुर्लक्ष त्यांनी मात्र निश्चितच केलेलं आहे. हे देखील विसरून चालणार नाही. त्यांना पुन्हा एकदा KPL मध्ये मी जॉईन व्हायची इच्छा मी अशी व्यक्त करतोय की पुन्हा एकदा तुम्ही KPL मध्ये जॉईन व्हावं. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकार आलेत फलंदाज पियुष दिघेच्या फळीमधून. माथेरानचा खेळाडू सध्या मैदानावरती मात्र फार चांगली कामगिरी करताना दिसून येतोय.
गोलंदाजी मार्गवरती ओमकार, फटका केला जातोय परंतु बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू पाहिजे तितका आला नाहीये. जिथे मात्र जसं फलंदाजाला हा फटका केलायचा होता ज्या दिशेत, तिथे मात्र खेळले गेले नाहीत. इथे मात्र धावा येत आहेत ते अद्यापपर्यंत एका आकड्यावरती, एका आकड्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते 54 आकड्यावर. सध्या नितेश आपण जर पाहायला गेलं तर ज्या फटक्यांची आवश्यकता आहे ते फटके मात्र मैदानात येत आहेत आणि त्याच्यानंतर ते फटके रोखले सुद्धा जात आहेत. कारण आयुष 11 आणि त्याच्या समवेत जय मल्हार वॉरियर्स हे दोनही संघ एकमेकांसमोर ही झुंज देताना दिसत आहेत. त्यांना माहिती आहे की आपलं अव्वल दर्जाचं स्थान, त्याच्यानंतर सुपर 8 मधला प्रवास आपला इथपर्यंतच येऊन थांबणार आहे. मग त्याच्याकरता प्रयत्न केले जात आहेत आणि त्याच प्रयत्नांची पराकाष्ठा सध्या मैदानात दिसून येते आहे. गोलंदाज ओमकार पुनश्च तयार, थोडासा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा गोलंदाजाने चुकीचा फेकला म्हणेल. इथे मात्र आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू वाईड होतोय. पंचांचा इशारा आलाय, आणखी एक बोनस. दिवाळी संपले, दसरा संपलाय परंतु इथे मात्र या ठिकाणी बोनसवरती बोनस पाहायला मिळत आहेत. कारण आता मात्र षटकार, बॅक टू बॅक षटकार आल्याच्या नंतर तिसरा चेंडू फार सुंदर फेकला होता आणि त्याच्यावरती बोनस पाहायला मिळाला. म्हणजे इथे मात्र 3 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज ओमकार याने आणि याच 14 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचलेले अद्यापपर्यंत 55 या आकड्यावरती. डायरेक्ट हिट केलं जात आहे परंतु इथे मात्र नेम चुकला आणि जर नेम लागला असता तर फलंदाजाला मैदानातून परतावं लागलं असतं. काय सांगाल निखिल, सध्या जर विचार करायला गेला तर ही KPL 2022 आपण पाहतोय, पर्व 2022चं पर्व 5वा आणि ज्या पद्धतीत आपण पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू आज मात्र या मैदानात क्रिकेट जाऊन पोहोचलाय अद्याप 57 या आकड्यावरती. कारण या षटकाचा विचार करायला गेला तर अजून एक चेंडू शिल्लक आहे गोलंदाज ओमकारचा. 4थं षटक प्रगती पथावरती. आकाश गायकर 15 धावा, प्रशांत आंबोलीच्या 15 धावा. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकात आकाश गायकरने थोडं मी म्हणेल धावसंख्येला कमबॅक केलं, म्हणजे धावसंख्या फार कमतरते दिली जिथे 11 खर्च केल्या आणि अशा परिस्थितीत आता ओमकारच्या गोलंदाजीवरती पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र भरपूर धावा आल्या परंतु त्याचं कमबॅक सुद्धा आता या चेंडूंवरती चांगलं आहे. हा फटका केला जातोय जिथे मात्र नोमॅन झोनमध्ये हा चेंडू आपण येताना पाहतोय. इथे एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपला. धावफलक आयुष 11 टीम, आपल्याला एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की जास्त वेळ घेऊ नका. कर्णधाराला विनंती, आपल्या गोलंदाजाला त्वरित पाचारण करा. परंतु या स्पर्धेदरम्यान आपण कर्जत तालुक्यातील 2 असे विद्यार्थी आहेत ज्यांनी अथक मेहनत घेऊन अगदी इंडियन आर्मीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालंय नुकताच, ते बाबू नाईक आणि गणेशजी लोवनशी हे खरे दबंग आहेत आणि त्यांचा सत्कार या KPL मध्ये होणार आहे आणि त्यांचं थोड्याच वेळात या KPL मध्ये आगमन होईल. आणि त्याचबरोबर उद्या अगदी आपण पाहिलं की महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीसमध्ये जे आपले कर्जत तालुक्यातील विद्यार्थी सिलेक्ट झालेत त्यांचाही सत्कार आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. हे KPL नुसती क्रिकेट पुरती मर्यादित नाहीये, तर या KPLला एक वेगळं वळण म्हणजे एक सर्वांगीण विभागामध्ये जे चांगली कामगिरी करतायत विद्यार्थी असतील किंवा काही मान्यवर असतील, कोविड योद्धे असतील, त्या सर्वांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतो. परंतु मॅच अतिशय महत्त्वाची आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज. मॅच टाय झाली तर समप्रमाणात मात्र पॉइंट्स मात्र त्या टीमला दिले जातील. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. 5वं षटक आणि पंचांनी मात्र हात जमिनी समांतर केलेत. कवायतीला सुरुवात केली पंचांनी, कारण गोलंदाज विचार करावा लागेल की इथे ऐन मोक्याच्या वेळी धावा रोखायच्या आहेत आणि तिथेच स्वतःच ठोका वाजून घेत आहेत हृदयाचा, कारण ते ठोके वाढवले तर तुमच्यासाठी घातक ठरू शकतात. इथे एक धाव मात्र आता अजूनही कमतरतेत पाहायला मिळणार. आणखी एक वाईट चेंडू पाहायला मिळतोय, कारण वारंवार चुका मी म्हटलं होतं की स्वतःच्या हृदयाचे टोके वाढू नका, संघाच्या हृदयाचे वाढतायतच आणि त्याच्यात तुमच्या गोलंदाजीने मात्र संघाला धोक्यात टाकतायत. इथे मात्र 2 अतिरिक्त धावा धावफलकावरती वाढल्या जात आहेत. हा सुंदर फटका, चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही हे दाखवून दिलंय ते या फलंदाजाने आणि इथे मात्र कडवा प्रहार सीमारेखे बाहेर येतोय तर सनसनीखेज निर्माण करणार
आणि आता गरज असणार आहे ती 9 धावसंख्येची. पहिले 2 वाईड बॉल आणि त्यानंतर आला हा पियुष दिघेच्या बॅटमधून षटकार. माथेरानचा ब्रँड उमटवणारा हा षटकार होता आणि आता कानमंत्र दिलाय सुमित ठाकूर यांनी, कारण लेजंड क्रिकेटर आहेत, बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि या अनुभवाच्या जोरावरती आयुष 11 टीमला मला असं वाटतं जिंकून जर का दिलं तर कदाचित त्याला खांद्यावरती घेऊन नसतील, कारण आता अनुभवाची गरज आहे. मॅच आता फसलेली आहे. 4 चेंडू 9 धावा, 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. काय मॅच रंगते मैदानावर. आयुष 11 वर्सेस जे मल्हार वॉरियर्स, दोन्ही येलो आर्मी, दोघांचे ड्रेस कोड सारखेच आहेत आणि नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहा. बादशाह 11 वर्सेस एसपी चॅलेंजर दोन्ही टीम, कारण एसपी चॅलेंजर टीमला करायचे बॅटिंग आणि क्षेत्ररक्षण करायचंय ते बादशाह 11 टीमला. सागर लदगे विरोधात कौशल गुरव. जास्त वेळ घेऊ नका कारण या मॅचला अतिरिक्त मी म्हणतोय की 11 मिनिटं जास्त घेतलेली आहेत आणि ते 10-10 11-11 मिनिटं फार महत्वाची आहेत. सूर्यदेवता जर का लवकर आपल्याला सोडून गेली 5 वाजता इथे अंधार होतो आपल्याला, 5 मिनिटात हे षटक आता तुम्हाला संपवायला लागेल, नाहीतर मग तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. परंतु 5 चेंडू शिल्लक आहेत, धावा वाचवायचे गोलंदाजाला, त्या मात्र 9. येस, नक्कीच. आता मात्र अमोल भोईर फार मोठी मैदानात चुकी करताना दिसून येत आहेत. संघनायक आहेत आणि अशा परिस्थितीत जबाबदारी असते आणि ती जबाबदारी मात्र खांद्यावरती पेळवताना दिसून येत नाहीत, कारण पहिले 2 वाईट चेंडू आले, त्याच्यानंतर षटकार आलाय. 5 चेंडू 9 धावांची गरज. समोर आहे पियुष दिघे. आता मात्र कमबॅक केलाय. हा चेंडू डॉट येतोय. सामना कुठे झुकतोय ते माहीत नाहीये, परंतु या क्षणाला विचार करायला गेलं तर अमोल भोईरच्या या डॉट चेंडूने मैदानात बरंच काही सांगून दिलंय. अजूनही क्रिकेट बाकी आहे, ते दाखवून देतोय मैदानात. शेवटपर्यंत हा सामना आम्ही लढण्याचा प्रयत्न करणार आणि तोच सामना सध्या चालू आहे. इथे मात्र फटका सुंदर आहे. अकलेचा, बुद्धीचा, चातुर्याचा संपूर्णपणे वापर या ठिकाणी पियुष दिघेच्या फळे. जर विचार करायला गेला तर अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. माफी असावी, थांबा. ओके, इथे दोन्ही षटकार टाकलेत आमचे नितेश भोईरने, त्यामुळे ते दोन्ही षटकार 3 चेंडू शिल्लक आहेत. 71 धावा धावफलकावरती आहेत. इथे आणखी एक वाईट सामन्यामधला ट्विस्ट पाहायला मिळतोय. इथे वाईट आलाय ना, वाईटच्या माऱ्याने एक बोनस धावफलकावरती येतोय. धावा जाऊन पोहोचतायत ते अद्यापपर्यंत 72 या आकड्यावरती. शहात्तर धावत संख्येचं हे लक्ष असताना मात्र वाईटचा इशारा पंचांचा आला आणि आता मात्र एक थोडासा संकटात आहे अमोल भोईर, मी तर म्हणेल. आणखी एक चेंडू डॉट येतोय. अफलातून मॅच आहे मित्रांनो, कारण या मॅचकडे जर पाहायला गेलं तर फार कुतूहलाने पाहिलं जात आहे, कारण आयुष 11 वरती बऱ्याचशा जणांच्या नजरा आहेत. इथे सुद्धा फटका केला जातोय, परंतु इथे काय घडतंय, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. इथे जल्लोष पहा समोर, स्टेजच्या समोर चिमुरड आहे, परंतु क्रिकेटवरती किती प्रेम आहे. एक धाव इथे आलेली. आता 1 चेंडू 3 धावांची गरज. जर का 2 धावा आल्या तर मॅच टाय होईल आणि दोन्ही टीमला समान समान गुण, आणि या मॅचचं रन रेट मात्र राहणारच नाही, कारण दोघांनी त्याच चेंडूमध्ये तितक्याच धावा कुठल्या जातील. म्हणजे मॅच टाय झाल्यानंतर जो रन रेट असतो दोन्ही टीमचा सारखाच असतो आणि दोन्ही टीमला 1-1 पॉईंट किंवा 2 दिले असतील, 4 दिले असतील तर ते स्प्लिट करून दोन्ही टीमला समान समान गुण दिले जातील. परंतु मॅच 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये चालू असलेला सामना. सुमित ठाकूर, टीमचा कॅप्टन अमोल भोईर, जास्त वेळ आता घेऊ नका. 1 चेंडू. यस, इथे पारितोषिक येतं. डीजे मास्टर तुमचं मी कौतुक करेल, कारण जसं मी म्हटलं होतं की आता दोनही संघांच्या हृदयामध्ये आणि पाठीराख्यांच्या हृदयामध्ये धडधड वाढायला सुरुवात झाली आहे. हे टोके हाय स्पीडने आता चालू झालेत, परंतु महेश मोरगे यांचं पारितोषिक येत आहे, जिथे मात्र फलंदाजीवरती आहे फलंदाज
पियुष दिघे आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 3 धावा संख्येची गरज आहे. मॅच जर जिंकून दिली पियुष दिघे तर मात्र महेश मोरगे यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. परंतु आता पियुष दिघेला सुद्धा मैदानात महेश माहीत आहे की आता ही मॅच त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याही पलीकडे अमोल भोईरला सुद्धा माहीत आहे की ही मॅच त्याच्यासाठी सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे. हा सुंदर फटका आलाय परंतु चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रशांत आंबोली कोणती चुकी करत नाहीये. फटका चांगला खेळला परंतु लांबी देण्यात अपयश आलं ते पियुष दिघेला आणि इथेच मात्र मॅच फसली. कारण शेवटच्या क्षणी मात्र ही मॅच विजयी पथावरती नेले आयुष 11 या संघाने. वेल प्लेड. दोन्ही संघाचं मनापासून कौतुक करेल. मी कौतुक करेल सुमित ठाकूर, तो जो चिमुरडा आलाय ना त्याला खांद्यावरती घ्या. हा, हा. 11 खेळाडूंपेक्षा त्याचा जल्लोष जास्त जोरात येतो. पहा तुमच्या टीम मध्ये आलाय आयुष आर्यन त्याचं नाव आहे. अभि पहा किती उत्साहात होता आणि अमोल भोईरनं पुन्हा एकदा करिश्मा दाखवलाय. त्यानं दाखवून दिलंय KPL मध्ये मिस डॉन आहे आणि मिस डॉन राहणार. त्याने धावा इथे वाचवल्या 17. परंतु जय मल्हार वॉरियर्स टीमचं कौतुक करेल की त्याने शेवटला सामना हा गमावला. काय मॅच झाले, अफलातून मॅच, दर्जेदार सामना आपण इथे रंगताना पाहिला. आणि आता या सामन्याचा सामनावीर आणि ज्यांनी षटकार लगावले होते नितेश तरे आणि लेजंड ऑलवेज लेजंड, मी विनंती करतोय ज्यांनी शेवटला षटकार ठोकले होते 7